शहरातून चोरीला गेलेली कार धुळे येथून हस्तगत करण्यात आली आहे. शिवाय शहरातील 6 मोटारसायकली व 2 मोटार पंप असे एकूण 8 गुन्हे शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. 4 जानेवारी रोजी नही जिंदगी मजरेवाडीच्या मोकळ्या जागेत दुचाकी विक्रीकरिता थांबलेल्या निशांत बनसोडे वय 19 राहणार अवंतीनगर भागे याला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा दुचाकी चोरल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्याकडून 3 दुचाकी हस्तगत केल्या. 12 जानेवारी रोजी तानाबाना चौक ते वल्याळ मैदानाकडे जाणाऱ्या रोडवर अंधारात चोरीची मोटारसायकल घेऊन एक जण थांबल्याची माहिती मिळाली. पथकाने जाऊन संशयिताकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव विशाल ढेरे वय 20 राहणार मिड्डी वस्ती तुळजापूर नाका मूळ राहणार तहजी पोस्ट बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर असे त्याच्याकडून सांगितले. दोन मोटारसायकली हस्तगत केल्या. पथकाने गस्ती दरम्यान संशयित अक्षय अमोल कदम वय 30 राहणार मराठा वस्ती भवानीपेठ याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे एक मोटारसायकल मिळून आली जी त्याने बनावट चावीने चोरली होती. 24 जानेवारी रोजी कारचा शोध घेण्यासाठी धुळे येथे गेले असता तेथे अभिजित दिलीप चव्हाण वय 30 राहणार मेन रोड चव्हाण ज्वेलर्स बाजारपेठ बालाजी मंदिर जवळ पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे याच्याकडून कार हस्तगत केली. ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मुकेश गायकवाड, पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, बाळू काळे यांनी पार पाडली.